नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडतील असे लहानांपासून मोठ्यांपर्यंत छान अशी कुसकुसीत कुरकुरीत चकली। चला पाहूया। तर इथे मी फुटाण्याची डाळ घेतले भाजलेली, 1 कटोरी आहे, 200 ग्रॅम असे आहे। इथे तांदळाचे पीठ घेतले, कुठलं पण घेऊ शकता, फक्त इंद्रायणी सोडून। लाल तिखट घेतले, चवीनुसार मीठ घालायचं आहे। जिरं भाजून थोडंसं असं बारीक पण नाही, अबडधोबड असं करून घेतलेलं आहे। थोडंसं हळद आहे, हळद जास्त टाकायची नाही। पांढरे तीळ तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकताय, माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही घालत। आता ही डाळ मिक्सरला लावून घेऊ, बारीक करून घ्यायचं आहे। चाळून घेते। इथे मी आता तांदळाचं पीठ टाकून घेते। जेवढी डाळ असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घ्यायचं। ओवा टाकते मी, मीठ टाकू चवीनुसार। मीठ टाकले मी, जिरं बारीक करून घेतलेलं अबडधोबड ते टाकून घेते। लाल तिखट टाकू। चकली मसाला असला तो पण टाकला तरी चालेल। थोडीशी हळद टाकू। छान असं मिक्स करून घेऊ हाताने। झटपट बनणारी अशी चकली आहे, कुसकुसीत। थोडं कढईमध्ये तेल ठेवलंय मोहन टाकण्यासाठी। कडक असं करून घ्यायचं आहे तेल। तेल टाकून घेते, कडक करून घ्यायचं आहे। जास्त पण टाकायचं नाहीये। मिक्स करून घेऊ चमचनं, ते गरम आहे तेल। आता हाताने मिक्स करू। चांगला असं चोळून घ्यायचं आहे, दोन्ही हाताने असं चोळून घेतला तरी पण चालेल। असं चकल्या छान अशा कुसकुसीत बनतात अशा प्रकारे। छान असं मिक्स झालंय, तसा कलर चेंज झालाय, पाहू शकता। थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी टाकायचं आहे। घटसर असं मळून घ्यायचं आहे, जास्त घटसर असं पण नाही। मळून घेतले अशा प्रकारे।
घट्ट पण नाही आहे. आता आपण चकल्या काढायला घेऊ. मी ते चकलीचा साचा घेतलाय, आपण लावून घेऊ. थोडंसं पाणी लावून घेऊ साईडनं. पीठ भरून घेऊया साच्यामध्ये. झाकण लावून चकल्या पाडून घेऊ आपण. चकल्या पाडून घेतले. आणि एका साईडला मी तेल ठेवले गरम करायला. तेल गरम झाले का पाहू. झाले. थोडंसं थंड आहे. तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे. नाही तर चकली तेलामध्ये चकली सोडला की मग ती सुटत. आम्ही अशी उचलून घेतली हाताने. आता आपण चकली सोडून देऊ. तेल तापलेलं आहे. लगेच हलवायला घ्यायचं नाही. बुडबुडे कमी झालेत. आता परतून घेऊ. आता थोडासा गॅस मध्यम ठेवायचा आहे. चकली आजपर्यंत छान अशी भाजून येते. बुडबुडे कमी झालेत. परत एकदा पलटी करू. झाले, काढून घेऊ आता. पहा, अशा प्रकारे मी तळून घेते.
असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा। काय चुकत असेल तर कमेंट पण करा।